अगं चमके, सावीने एवढ्या अर्जंट फोन करून कशाला बोलवले का? मलाही माहित नाही. सावे, सावू, ए सा माझी बॅग भरली आहे, तुमच्या बॅगा भरा, आपण निघतोय गावाला. खेळ संपलाय. म्हणजे माझी नोकरी गेली. सावे, अगं जरा जरा सविस्तर सांग. तू पुन्हा त्या अर्जुन सोबत भांडण केलंस ना? विश्वंभर साहेब, काय ग, कसला SMS पाठवलाय मला आणि हे काय ऐकतोय मी? तुला म्हणे नोकरीवरून काढलं? हो, हे लेटर दिलंय त्याने मला आणि आम्ही चाललोय गाव सोडून. कलम हो साहेब, माहितीये कलम 304. मदर माऊलीचं ऑपरेशन, सगळं माहितीये. मुळात तुमच्या प्लॅन मध्येच गडबड आहे. सगळा घोळ करून ठेवला अर्धवट माहिती देऊन मला. त्याला दामटवून 4 मुस्काटे देऊन सह्या करून घ्यायच्या तर नाही. अवघड घास घ्यायचा होता ना तुम्हाला. प्रेमात पडा, लग्न करा, विश्वासात घ्या आणि मग सह्या कशाला? विश्वासात पण कोणाला घ्यायचंय तर या असल्या माणसाला, जो अख्ख्या दुनियेवर डूब धरून नाही. शक्य नाही. काय गेला सावीतला जोश? मला वाटलं तर तू काही माघार घेण्यातली नाहीये. विश्वंभर साहेब, मी आत्ताही माघार घेणाऱ्यातली नाही. पण त्या 63 माणसाची जुळवून घेणं नाही शक्य आपल्याला. भारी पडलं तो तुला? सावे, शांत घे, शांततेत घे सावे. त्याला तर हरवण्यासाठीच आली होती ना तू? मग कंटाळली एवढ्यात त्याच्या त्रासाला? तुला एवढा त्रास झाला एवढ्या कमी वेळात, आम्हाला किती त्रास झाला असा याचा विचार केलाय कधी? तुम्ही बॅगा नाही भरल्या अजून? सोडीसी हा मार्ग तर राहील उभा दुःखाचा डोंगर, त्यासी नसे अंत म्हणे विश्वंभर संत. सावे, तुझ्या भोवताली जबाबदाऱ्यांचे इतके वेटोळे ना की ते तोडून तुला बाहेर नाही पडता येणार. सावे, ऐक की ग त्यांचं. बरोबर बोलतायत ते. आपण जर इथून बाहेर गेलो तर कुणाच्या आरोपाखाली अटक करतील ग आपल्याला. जे काय व्हायचंय ते मला होईल. तुम्ही याच्यात अडकणार नाही. ही सगळी जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा. फासावर लटकवायचंय, तयार आहे. सावे, पण तुम्हाला यायचं नसेल तर इथंच थांबा. मी तरी चालली आहे. सावे, सावित्री, कुठं निघालीस? आई साहेब, ते मी बॅग ठेव आणि चल आमच्या सोबत. नाही. आई साहेब ऐका माझं. तुला तुझ्या मदर माऊलीची शपथ आहे. ठेव बॅग. चल.
अर्जुन, आम्हाला स्पष्टीकरण हवंय. विशुदाने आम्हाला सगळं सांगितलंय, पण हिनं चोरी केलीये की खून केलाय कोणाचा? अरे तू चिडतोस ना, म्हणून लोक तुझ्याशी बोलायला घाबरतात. असंही असू शकतं ना कृष्णाई. ते चुकतात, ते खोटं बोलतात म्हणून घाबरतात. पण तिनं तर खरंच सांगितलं ना, चूक झाली तिची. आणि तिनं प्रामाणिकपणे फोन पण आणून दिला ना तुझा. तरी तू तिला कामावरनं काढून टाकलंस. ते काही नाही, तिला परत कामावर घे. शक्य नाही. आम्ही तुला सांगतोय ना, आमचं ऐकणार नाहीस. आणि मी तुला सांगतोय की मी तिला नाही घेऊ शकत. अर्जुन, अगं मी तिला नोकरीवरून काढलंच नाही तर घेऊ कसं? म्हणजे वशिलेबाज. वशिल्याची माणसं अशीच असतात. एनवलप उघडून बघण्याची तसदी घेतली असती ना, तर तिला तेव्हाच कळलं असतं. कोरय 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 कोरय. वशिल्याची माणसं. सांग काम्या, हो नाम्या. नाही ते ते मी मला वाटलं. चोराच्या मनात चांदणं. मला कुठं माहिती होतं तुम्ही माझी शाळा घ्याल. फडतूस माणसं अशीच असतात मिस वशिला. कोण कोणाला म्हणाल फडतूस? काय हो मिस वशिला? काय ग? काही नाही ते चुकलं माझं चुकलं. सॉरी. काय काय? माफ करा मला. सॉरी मी परत खोटं बोलणार नाही. अच्छा, या उद्या कामावर. एवढी मेहरबानी का करतोय तिरस? तू लाख प्रयत्न केलेस ना तरी तुला नोकरी सोडू देणार नाही मी. अजून हिशोब चुकता करायचा. हडतूस काय? पण अर्जुन, तू एवढी कमी शिक्षा कशी दिलीस हिला? नुसतं कामावर ठेवून चालणार नाही. चांगलं ना राबवून घे हिला. ते काही नाही, फडके येईस तोवर आतापासून तू ह्याची मॅनेजर. काय? हा, फडके कसा 24 तास ह्याच्या बरोबर असतो, तसं आता तू ह्याच्या बरोबर सावलीसारखं राहायचं. याला काय हवं नको ते सगळं बघायचं. पण जर का कामात चुकलीस तर अर्जुन कसा आहे तुला चांगलं माहितीये. आणि अर्जुन, सावित्री चुकायची नाही, कारण ती कशी आहे ते आम्हाला माहितीये. अगं कृष्णाई, तिला नाही जमणार. तू दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करतेस. तू गोंधळात गोंधळ वाढवतेस. ऐक माझं. अरे जमल तिला. तुला माहित नाहीये, हॉस्पिटलमध्ये तिनं एकटीनं धावपळ केलीये. एवढ्या कमी दिवसात ना सगळ्यांच्या सवयी माहीत झाल्यात तिला. नंदाला लसूणची ॲलर्जी आहे, हिला माहितीये. अगं कृष्णाई, लसूण वेगळी गोष्ट आहे, माझं पर्सनल मॅनेजर असणं वेगळी गोष्ट आहे. दोन टोकाच्या गोष्टी तू एकत्र करतेस, कळतंय का? तेच तर सांगतोय ना आम्ही. ज्या माणसाला बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत तोच माणूस तुझा चांगला मॅनेजर होऊ शकतो. ते काही नाही, ठरलं आतापासून ही तुझी मॅनेजर. अगं कृष्णाई, अगं ऐक ना मी काय सांगतोय ते. अगं ही कुठे माझी मॅनेजर? सर, मी तुम्हाला तक्रारीला अजिबात जागा देणार नाही. प्रामाणिक प्रयत्न करेन. शपथ. अरे अगं ए नंदा, आत्ता डिस्चार्ज घेऊन आलो ना आपण. काय जरा सावकाश. सावकाश. परत जायचंय का? चल सावकाश. नंदा, अगं इथंच थांब. आई, तसं काही नाही. डॉक्टर म्हणले की
ठणठणीत आहे आता तब्येत. अगं, काही झालं नाहीये ना म्हणूनच देवाचे आभार मानायचे. अगं ओवाळायचंय तुला, थांब. वहिनी, भाकर तुकडा घेऊन ये ग. नुसतो भाकर तुकडो वाजून नाही चालूचो. म्हणून कलिंगड कलिंगड वाळणार आहेस तू. वहिनी, तुझं चालू दे. आल्या गेल्याची, बाहेरल्या भुतुरल्यांची, भूताखेतांची कोणाची नजर नको लागून दे रे बाबा. आकून दे चोगवा. लाल निघाला. काय? कलिंगड. असाच तुझा रक्त कलिंगडासारखा वाढात लाल. आता तू बरा झालंस, कळला? आता काय डॉक्टरकडे जाऊची गरज नाही. जा काय करूचा तर मी केलंय. आकून दे चोगवा. या मामीचं आयुष्यात काय नाही होऊ शकत. चला. चल चल. कलिंगड कशाला फोडलं? ज्यूस केला असता ना सगळ्यांसाठी. असं बोलू नये ग. चला या आत या. आई साहेब, मी येते. हा, आता वहिनी साहेबांना पण बरं वाटतंय ना? आई, तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही आलोच. सावित्रीचे आभार मानायचे. आलोच आम्ही, व्हा पुढे. आता बरं वाटतंय ना? म्हणजे बरीच बरी दिसते. येते. हा, काळजी घ्या. आमच्याशी खेळ खेळलीस सावित्री. आता परिणामांसाठी तयार राहा. आता वहिनी साहेब, तुमचा स्टाफ फुसका निघाला, त्याला मी काय करणार? ए, जाऊ बहीणशी असं वर तोंड करून बोलायचं नाही. नाहीतर शाले राग करू नको. अगं, हिच्याशी आता आपला फिक्स पंगा झालेला आहे. आमची तब्येत एकदम टकाटक आहे. बूस्टर डोस तर आता आम्ही तुला देणार आहोत. गरीबा घरची आहेस ना, त्यामुळे ठाऊक नाही अगं तिला खानदानी नीचपणा काय असतो ते. आता बघशील. वहिनी साहेब, नका नाव घाबरवू. निदान आजच्या दिवशी तरी नका नाव घाबरू. आजच माझ्या कामाची नव्याने सुरुवात होतीये. तुम्हाला माहित नसेल ना, ते अर्जुन सरांकडे सेक्रेटरी म्हणून लागलीये. पर्सनल फडके साहेबांच्या जागी. ते काय वाटच पाहतायत सर. चला येते मी. नाही, हिची समाधी बांधून त्यावर फटकल मारून बसलो ना तर नाव नाही लावणार शाले. चला 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 की. यू आर लेट मिस वशिला. सॉरी सर, सॉरी. अरे वा, आजच्या दिवसाची सुरुवात सॉरी सर पासून सुरू झालेली आहे. म्हणजे खरंच सॉरी सर, तुम्हाला थांबावं लागलं माझ्यासाठी. नाही, थांबावं नाही लागलं. तब्बल 1.5 मिनिट उशीर झालाय तुम्हाला. काय?
1.5 मिनिट मला वाटलं की काय मला वाटलं 1.5 मिनिट तुमच्यासाठी उशीर नाही असू शकत का? नाही 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 1.5 मिनिट महत्वाचं आहे खूप. आणि ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदर नाही, माहितीये ना मला. माहितीये, तरी सुद्धा उशीर झाला ना. आज यानेच पोट भरतंय वाटतं माझं. सॉरी सर, असं परत परत म्हणलं तर तुम्हाला आवडणार नाही ना, म्हणून म्हणत नाही परत परत. सॉरी सर. सीट बेल्ट लावा. येतो ना लावायला की पडक्यांना बोलवू? नाही नाही नाही, गाडी मी चालवतो ना, त्यामुळे तुमच्याकडे तेवढंच काम आहे. नाही, येतो ना. हे काय लावला, चला. 1 मिनिट, मला नाही म्हणायचं चला वगैरे. मला जेव्हा निघायचंय तेव्हा मी निघेन, ते माझ्या मर्जीने. ओके सर, तुमच्या मर्जीने. आणि जरा चेहरा चांगला करा. काय उपाशी असल्यासारखा चेहरा घेऊन फिरताय? कसं आहे मिस वशिला, आपण जर फ्रेश राहिलो ना तर आपल्या सोबत काम करणारे लोक ना फ्रेश होतात, जरा उत्साह येतो. फ्रेश. सतत जरा अति होतंय. सतत काहीतरी चाललेलं असतं या मिस वशिलाच्या मनात. याच्या तोंडावरून तर आनंदाचे पाठच वाहत आहे. मिस वशिला, तुम्हाला मी इतकं प्रेशराईज करेन ना की तुम्ही स्वतःहून हे काम सोडाल. फडकेंची जबाबदारी घेतली आहे ना, तर मग मला माझ्या अपॉइंटमेंट सांगा. हो सांगते ना. ते आय नो काहीच माहिती नसणार आहे. काय झालं? नाही सांगते, एकदा फक्त आठवते. माहिती नाही? वा, आता आपण माहिती नाही म्हटल्यावर काय करतो? सॉरीची जपमाळ सुरू करतो. करा. अहो नाही, तसं नाही, सांगते की. अहो मग सांगा ना. अहो तुम्ही लगेच चिडताय कशाला? राग येतो मला. कसं आहे मिस वशिला, कष्ट करणाऱ्यांना जसा घाम येतो ना, तसं मला तुमच्यासारख्या काम चुकारांना बघितलं ना की राग येतो. हे बघा, मला माहितीये, मी सांगतेय. नाही, तुम्हाला काहीच माहित नसतं. नुसते आपले वशिले लावत बसायचं, नुसतं पुढं पुढं करायचं. नॉनसेन्स. 11:30 वाजता मिशन माधव इन्स्टिट्यूटच्या ते सांगा ना कोणते सर? देशपांडे सर. देशपांडे सरांसोबत तुमची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. किती वाजेपर्यंत? 1 वाजेपर्यंत. हा, त्याच्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक होणार आहे. ब्रेक मध्ये काय होणार आहे माहितीये? ब्रेक मध्ये नवीन गाळा परवाना जारी करण्यासंदर्भात आणि उसाला नवीन दर देण्यासंदर्भात तुमची बैठक करायची आहे. त्याच्यानंतर लंच ब्रेक होणार आहे, त्याच्यामध्ये खोतलांडे साहेबांसोबत तुमची मीटिंग होणार आहे, आणि त्याच्यानंतर टी ब्रेक होणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुमची आपल्या वर्कर सोबत वीकली मीटिंग होणार आहे. काय झालं, गाडी का थांबवली? माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तुम्हाला डिटेल्स मध्ये कशा माहिती? नाही म्हणजे वाईट, इम्प्रेसिव्ह. माझ्या मामींसारखा तुम्हाला काही जादूटोणा येतो का? अहो नाही हो सर. अहो ते फडके साहेब इथे नसून असल्यासारखेच आहेत. त्यांच्यासोबत माझा कॉल झाला होता. अहो तुम्ही मूर्खात का? नाही, मला माहितीये तुम्ही मूर्खात, पण इतके असं माहित नव्हतं. अहो त्यांची आई आजारी आहे, त्यांना कॉल करू नये एवढं साधं कळत नाही का? नॉनसेन्स. बोलणं पूर्ण झाल्याशिवाय मध्ये बोलू नका असं तुम्हीच म्हणता ना सर. अहो मला पूर्ण तरी करू द्या. बोला. फडके साहेबांना मी अजिबात डिस्टर्ब केलेलं नाहीये. उलट त्यांना मेसेज केला होता की तुम्ही फ्री असाल तेव्हा मला कॉल करा, आणि मगच फोन केलाय. ते आपल्या लीगल टीमशी
मीट होती त्याचं काय झालं? म्हणजे ऍडव्होकेट कोलानी. हो मी बोलले ना त्यांच्यासोबत 6:30 वाजता व्हिडिओ कॉल ठरलाय. अहो 6:30 वाजता माझी दुसरी मीटिंग आहे. अहो मी ती रिशेड्यूल केली आहे. हा कॉल जास्त महत्वाचा आहे. म्हणजे हे पण तुम्हीच ठरवणार? ठीक आहे तुम्ही म्हणलात तर मग चेंज करते. करू? नाही राहू द्या, वेळ होतोय. आजचा दिवस निभावेल असं दिसतंय. असो, कुठेतरी चुकेलच की. तुम्ही चुकाल पण मी चुकणार नाही. आज तो मैंने ठान ली है मिस्टर 63, गलती से भी मिस्टेक नहीं होगी.